ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीसह विविध प्रश्नांकडे आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांनी वेधले सरकारचे लक्ष। जिल्ह्यात 26 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसाने पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, हिंगोली शहराजवळून वाहणाऱ्या कयाधू नदीवरील नवीन पुलासाठी मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच हिंगोली येथील बसस्थानकाच्या दुरावस्थेच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करून आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधले। जिल्ह्यात 26 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसाने पैनगंगा नदीला आलेल्या पुराने भगवती, तपोवन, गारखेडा, सुरखेडा, गायवाळ पिंपरी, सवना आदी गावच्या शेतजमिनी पुराच्या पाण्याने खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। नुकत्याच पेरण्या पूर्ण केलेल्या शेतजमिनीत पावसाचे पाणी शिरल्याने कोवळी पिके मातीसकट खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शासनाने तातडीने शेती व पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी विशेष उल्लेखाद्वारे केली आहे। तसेच हिंगोली शहराजवळील कयाधू नदीवरील पूल आता जीर्ण झाला आहे। 57 वर्षांची सेवा दिलेला हा पूल सध्याच्या वाढलेल्या वाहतुकीने धोकादायक ठरू शकतो। या पुलावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। दररोज हजारो वाहने या पुलावरून ये जा करतात, त्यामुळे वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे। पुलावरील रस्ताही जागोजागी उखडला असून खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे। हा पूल अजूनही पूर्वी इतकाच मजबूत असेल याची शाश्वती देता येत नाही, त्यामुळे संभाव्य मोठा धोका टाळण्यासाठी नवीन पूल उभारण्यात यावे अशी मागणी त्यांनी सभागृहात केली। तसेच हिंगोली शहरातील बसस्थानकाचे 2 वर्षापासून बांधकाम करण्यात आले आहे, परंतु बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने बसस्थानकामधील उपग्रहाच्या छताचे प्लास्टर निखळून पडले आहे। बसस्थानकासमोरील गाड्या थांबण्याच्या ठिकाणी गिट्टी ठिकठिकाणी उखडली आहे। बसस्थानकाचे निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित कारवाई करण्याची मागणी आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांनी तारांकित प्रश्नातून निर्माण केली आहे। ए सेवा न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली।